नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित भाग 1 आणि गणित भाग 2चा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाची वेळही दिली जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि या व्यतिरिक्त आपल्याला काय हवं ते मला कमेंट करून सांगा. इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी गणित भाग 1 आणि भाग 2 20 गुणांचा आपला हा पेपर आहे. 1 तासाची वेळही दिली जाणार आहे. याच व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 सुद्धा अभ्यासणार आहोत, म्हणजे गणित आणि भूमितीचा पेपर. बघा प्रश्न पहिला. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. त्यापैकी अचूक पर्यायाचा उत्तराचा पर्यायाचं वर्णाक्षर या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे ABCD हा जो काही पर्याय असेल बरोबर तो आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचा आहे. बघा पहिलं उदाहरण. 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? तर ती आहे 3. त्याचं B हे वर्णाक्षर आहे म्हणून चौकटीत B लिहिलं आहे. दुसरं. दिलेल्या निश्चयकांची किंमत किती? तर ती आहे 1 म्हणून C हा पर्याय. तिसरं. पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? B हे जे काही आहे ते वर्ग समीकरण आहे म्हणून चौकटीत B लिहायचं आहे. या पद्धतीने 3 गाळलेल्या जागा कंप्लीट केल्यास आपल्याला 3 गुण मिळतील. त्यानंतर B भाग बघा. कृती पूर्ण करा 3 गुणांसाठी. 1. दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे. चौकटीत अचूक संख्या टाकायची. बघा 3 × 5 - 2 × 4 बरोबर 15 - 8 बरोबर 7. या पद्धतीने उत्तर येईल. दुसरं उदाहरण. 2x + 34 बरोबर 9 व 2x - 3y बरोबर 12 या एकसामायिक समीकरणाची कृती पूर्ण करा. बघा ती कृती. 5x + 3y बरोबर 9, 2x - 3y बरोबर 12. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. 5x + 3y बरोबर 9, 2x 3y बरोबर 12. त्यांची बेरीज आहे 7x बरोबर 2y. चौकटीमध्ये 7x 2y आपण लिहायचे. त्यानंतर या साईडला बघा. y बरोबर 4/3, y बरोबर 2 आणि xy बरोबर b आणि 2. या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. पुढचा प्रश्न दुसरा. पुढील उपप्रश्न सोडवा. 1. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळविल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळविल्यास बेरीज 95 येते. तर दोघांच्या आजची वय काढा. बघा वडिलांचं वय x वर्ष तर मुलाचं वय y वर्ष आपण मानू. म्हणून x + 2y बरोबर 70 आणि y + 2x बरोबर 95. म्हणून 2x + y बरोबर 95, 2x + 4y बरोबर 140. आता दोघांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. 2x + 4y बरोबर 140 वजा 2x + y बरोबर 95. त्याचं उत्तर येतं 3y बरोबर 45 वजाबाकी केल्यावर. म्हणून y बरोबर 45/3 बरोबर
15 भागाकार करायचा त्यांचा. म्हणून y बरोबर 15 म्हणजेच मुलाचं वय किती? 15 वर्ष. आता आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे. मग y बरोबर 15 ही किंमत आपण समीकरणामध्ये टाकायची आहे. x अधिक 2y बरोबर 70. मग त्या ठिकाणी x अधिक 2 कंसात 15 बरोबर 70 कंस सोडवायचा आहे. x अधिक 30 बरोबर 70 म्हणून 70 वजा 30 बरोबर 40. म्हणून मग वडिलांचं वय हे 40 वर्ष येईल आणि मुलाचं वय 15 वर्ष. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सॉल्व करता येईल. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. पुढील वर्ग समीकरणात अवयव पद्धतीने सोडवा. दिलेलं वर्ग समीकरण जे काही आहे ते आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे. बघा या पद्धतीने पूर्ण उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. बघा ते वर्ग समीकरण. x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. म्हणून x कंसात x वजा 9 कंस पूर्ण वजा 6 कंसात x वजा 9 बरोबर 0. म्हणून x वजा 9 x वजा 6 बरोबर 0. x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. म्हणून x बरोबर 9 किंवा x बरोबर 6 हे वर्ग समीकरणाचं मुळं आहेत. अशा पद्धतीने हे समीकरण आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर गणित भाग 2चा पेपर. प्रश्न पहिला. पुढील प्रत्येक उपप्रश्नाची 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्या उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 3 गुणांसाठी. बघा पहिलं. कोण सी बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे ते येतं बी 87 अंश. त्यानंतर पुढील कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? तर ते आहे सी 2 2 2. तिसरं. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी असल्यास त्याची परिमिती किती? तर ती येईल 40 2 सेमी. बी हा पर्याय. त्यानंतर बी भाग बघा. प्रश्न पहिल्याचा गणित भाग 2चं उत्तर आपण पाहत आहोत. कृती पूर्ण करा 3 गुणांसाठी. दिलेल्या आकृतीमध्ये काही माहिती दिलेली आणि त्यावर आधारित चौकटीत योग्य प्रकारे भरून DF काढा. बघा आकृतीचं निरीक्षण करा. उदाहरण कंप्लीट वाचा आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची. AC भागिले CE लिहायचं इथं. त्यानंतर BD भागिले DF. सूत्रात किमती टाकायच्या आहेत. 54/9 बरोबर 7.5 DF. बघा या ठिकाणी BD दिलेले आहे 7.5 म्हणून DF बरोबर 12.5. हे झालं तुमचं उदाहरण. त्यानंतर पुढचं उदाहरण. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आणि AB PQ बरोबर 2/3 तर पुढील चौकटी पूर्ण करा. बघा त्या चौकटी. AB वर्ग छेद PQचा वर्ग, नंतर 2 वर्ग बरोबर 3चा वर्ग आणि 4/9. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. पुढील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. त्रिकोण MNPचा कोण Nच्या NQचा दुभाजक आहे. जर MN बरोबर 5, PN बरोबर 7, MQ 2.5 तर QP काढा. बघा ती आकृती पहा. गणित व्यवस्थित वाचा. आणि या पद्धतीने उदाहरण सॉल्व करा.
कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. MN/PN बरोबर MQ/QP. म्हणून 5/7 बरोबर 2.5/QP. QP बरोबर 2.5 गुणिले 7 बरोबर 17.5 बरोबर 35. म्हणून QP बरोबर 3.5. त्यानंतर पुढचं उदाहरण. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QRचा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 असेल तर QRची लांबी काढा. बघा आकृती दिलेली या ठिकाणी आणि या पद्धतीने आपल्याला QRची लांबी काढता येईल. बघा संपूर्ण उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची गणित आणि भूमितीची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या अभ्यासायला मिळतील. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू.